नमस्कार मित्रांनो, मी धीरज जिंगरे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपल्याला ओलाकडनं इन्सेंटिव्ह भेटलाय फर्स्ट टाइम. कधी नव्हे ते उबेर आणि बाकीच्या ॲपमध्ये भेटत राहतो, पण ओलाला कधी भेटला नाही. तर व्हिडिओमध्ये बघा की काय कंडिशन होते आणि किती राईड केल्यानंतर इन्सेंटिव्ह होता, नक्की आवडेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज जिंगरे. सकाळचे वाजले 5:21. आज आपल्याला उशीर झालाय, काही काम नव्हतं, असाच उशीर झालाय. झोपलो थोडा वेळ, उठल्यानंतर परत तो ठीक आहे, हरकत नाही, पण दिवस येतात. तो चाललोय आता आपण रोडला, आळंदी रोडला, आणि ओला उबेर रॅपिड ऑन करू. आणि गॅसला जर गर्दी नसेल तर जी एक गाडी आपली खाली बसती ती भरू, किंवा मग नंतर तिकडं कुठं जर भेटला आपल्याला 1-2 राईड केल्यानंतर तर करूया, कारण माहित नसतं आपण कुठं जाणार आहे. सो ठीक आहे, बघूया, सुरुवात करून करतो आपली. आपल्याला उबेरकडनं राईड भेटली एअरपोर्टची, आणि 5:28 झालेत. आणि ही राईड डी.वाय. पाटीलच्या मेन गेट पासून काहीतरी खुराना क्वार्टर्स आहे स्टाफचे, तर तिथं विचारायला लागल गार्डला. तर ठीक आहे, त्यांचा फोन आला होता. तर चाललोय आपण कस्टमरला पिक करायला. 2 किलोमीटरचा पिकअप आहे, आणि एअरपोर्टला 300 रुपये फेअर दाखवलाय. पकडून चला, एवढे भेटणार नाहीत आपल्याला, त्याच्यातली कटिंग होईल. 240-250 वगैरे भेटतील माझ्या हिशोबाने. तर बघूया राईड कम्प्लीट करायला किती वेळ लागतोय. आणि हे नवीन क्वार्टर पण आहे, आपण कधी गेलोय आतमध्ये 1-2 वेळेस, पण इकडे कधी गेलो असेल पण माहित नाही एरिया. तर ठीक आहे, विचारू आपण. कस्टमरला सोडलंय आपण, डी.वाय. पाटील पासून आणलं होतं. त्याच्यामध्ये 2 होते ड्रॉप, एक तिथलेच होता 1.5 किलोमीटरचा, आणि एक आणखीन एक होता आपल्या एअरपोर्टचा. तर कस्टमरचं बिल झालं 372 आणि आपल्याला दिले 287. तर आता इथनं बघूया कुठं राईड पडते आपल्याला. खारडीची पडली होती, पण तिकडं नको जायला, सकाळ तिकडनं येताना नाही भेटत. तर बघू किती कॅब आहे तिथं. पडली तर ठीक, नाही तर मग आपण एअरपोर्ट स्टेशन साईडला जाऊया. आज सकाळ गर्दी आहे, आणि कॅब आहेत वाटतं भरपूर. तर बघू. आणि त्याच्यात आपला आणखीन एक गोष्ट झाली की आपलं वॉलेट आपण घरी विसरलोय. तर ठीक आहे, तीच राईड परत येते, ती नाही घ्यायची आपल्याला खराडीची, आणि 125 रुपयाची जी. तर बघू आणखी एखादी पडली तर मग. आज आपण एक भूळ चुकली, म्हणजे छोटीशी चूक, आपलं वॉलेट घरी राहिले. ठीक आहे, हरकत नाही, सगळं ऑनलाईनच चालते. 100-150 रुपये आहेत कॅश माझ्याकडं, मोबाईलमध्ये असतात ते मागे ठेवतो मी, एक सवय अडचणीला. तर आताचं जे बिल झालं ते पण कस्टमरनी कॅश दिलं, माझ्याकडे सुट्टे नव्हते, मग मी त्यांना ऑनलाईन पे केले सुट्टे. ठीक आहे, आजचा दिवस बहुतेक असाच जाईल. आणि डॉक्युमेंट वगैरेची जर काय गरज पडली तर गाडीचे तर आहेत गाडीमध्ये, व फक्त माझं लायसन वगैरे मग ऑनलाईन मला दाखवायला लागेल जर कुठं अडवलं तर. तसं कोण अडवतच नाहीये, पण आपली काळजी म्हणून असावं, कधी पण मोबाईलमध्ये फोटो वगैरे सगळे असावे. तर ठीक आहे, आता इथनं आपण एअरपोर्ट पासून गाड्या भरपूर होत्या, 150 कॅब होत्या, आणि एक राईड पडली होती खारडीची. तो आपण इथनं बहुतेक इथं एक पुढे नाश्त्यावाला आहे, तो जर सकाळ चालू असेल तर आपण नाश्ता करू, नाही तर मग आपण सरळ पुणे स्टेशनला निघूया. वेळ झालाय 6:23. गाडी चालली 26 किलोमीटर. आपलं अर्निंग झालंय 287. ठीक आहे, बघूया कुठं जातोय ते. आलोय आपण स्टेशनला. 6 ते 10 कॅब आहेत, पण राईड नाही पडत आहेत, म्हणजे ट्रेन आले नसतील, त्यामुळे इथं गर्दी पण नाही. तर ठीक आहे, इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपण एअरपोर्ट पासून आलोय, तिकडनं पण राईड नाही पडली. मध्ये एक राईड पडली होती फक्त 72 रुपयाची काहीतरी, 5.5 किलोमीटरची, अर्धा किलोमीटर पिकअप. तर आपण आलो स्टेशनला. आता इथं वेट करू. आता इथं किती वेळ वेट करायला लागते काय माहिती, बघूया. 6 ते 10 दाखवते. सो मी एकदम एंट्रन्सलाच थांबलोय, जागा होती. माझ्या पुढे एक स्विफ्ट आहे, ती पण थांबली तशीच. तर बघूया आता कोणाला राईड पडते आणि कोणत्या ऍप आपल्याला इथनं नेते. तो आता एक राईड पडली होती रॅपिडो कडनं, देव रोड मला दाखवलं, 345 फेअर दाखवलं. मी पटकन एक्सेप्ट केली आणि उबेरची कॅन्सल केली. मग ऑफ केलं, ऑफलाईन गेलो. तर कस्टमरला कॉल केला. कस्टमर म्हणला नाही आम्हाला आलो नाही, मी फक्त चेक करत होतो. म्हणलं राईड एक्सेप्ट झाली तुमची, तर चेक करत होते ते. तर त्याच्यामुळं माझं उबेरचं जे रेटिंग मी थांबलो होतो 1 ते 6 मध्ये, ते डायरेक्ट 25 ते 30 मध्ये गेलं, कारण मी नवीन लॉग इन केलं ना. तर आता कस्टमरनी ती पण राईड कॅन्सल नाही केली. मी अराईव्ह म्हणून टाकून दिले. 5 मिनिटानंतर आपल्याला पैसे बघू भेटतात का, कारण कस्टमर तर आता कॅन्सल करते नाही करते काय माहित नाही.
पण आपण 5 मिनिटानंतर वेट करू, नाहीतर आपल्याला कॅन्सल करू, बघू त्याचे पैसे भेटतात का नाही. आणि आता परत आपल्याला वेट करावं लागतं. आता किती वेळ वेट करावं लागतं काय माहिती. एका कस्टमर फक्त चेक करत होतं, त्यामुळे आपल्याला भुर्दंड बसतोय का काय माहिती. ठीक आहे, बघूया काय होते. लोगावला आलोय आपण. स्टेशन पासून राईड भेटली होती आपल्याला. याच्या आधीची एक राईड कस्टमरनी घेतली आणि पटकन कॅन्सल केली, आणि दुसरी राईड आपल्याला भेटली. तर आपण ही हिंजवडीची आलती ती कॅन्सल झाली. बहुतेक ती फेक राईड होती, कारण मी एकदम कस्टमरच्या लोकेशनला पोहोचायला आणि त्यांनी कॅन्सल करायला. आणि इथनं मग आपण आता रॅपिडोमधनं घेऊन आलो होतो. ही राईड आपण कंप्लीट केली आहे आणि 221 रुपये आपल्याला भेटले. तर 221 आणि 280 500 रुपये, 507 पक्का 507 रुपये आपलं टोटल अर्निंग झाले. गाडी चालली 53, वेळ झालाय 8:19. 1 तास आपला स्टेशनला वेस्ट गेलाय कस्टमरच्या मिस्टेकमुळं. तर आता इथनं आपण उबेर चालू करू आणि बघूया कुठं राईड भेटते आपल्याला. तर एक गोष्ट शेअर करायची की कस्टमर लेडीज होती, एक मुलगा मुलगी. तर ते विचारत होते कारमध्ये स्मोक करू का. तर स्ट्रिक्टली सांगायचं नाही म्हणून, कारण कस्टमरला राग आला जरी चालेल, कारण आपली गाडी CNG आहे. तर रिस्क का घ्यायची. तर मी तर नाही देत, कुणाला करू देत नाही स्मोक वगैरे. त्याच्या आधी पण एकदा विचारलं होतं, तेव्हा पण मी नाही बोललो होतो. तर त्या कस्टमरनी गाडी साईडला घ्यायला लावली. मी तेव्हाच राईड स्टार्ट करायच्या आधीच त्यांनी गाडी. तर सांगायचं कस्टमरला की स्मोक करायचा नाही म्हणून, कारण आपली गाडी CNG असते, सांगता येत नाही, रिस्क कशाला घ्यायची. तर अजिबात कुणाला स्मोक करू द्यायचं नाही गाडीमध्ये. आणि आता इथनं आपण DY पाटील कॉलेजकडे चाललोय. अजिंक्य DY पाटील कॉलेज लोगावचं. तर आता इथनं राईड आपल्याला भेटायला पाहिजे. एकच राईड रॅपिडो पण पडते आणि ओला पण पडते. ठीक आहे, बघतो राईड कुठं पडते. आपल्याला ओलाकडनं एक राईड पडली आहे KM हॉस्पिटलची. आलो आपण कस्टमरच्या लोकेशनला, कॉल झालाय, कस्टमर येतो बोललेत. ठीक आहे. आणि ओलावाल्यांकडनं एक स्कीम पण दिसते की 4 राईड जर एका दिवसामध्ये कंप्लीट केल्या तर 250 रुपये इन्सेंटिव्ह आहे. तर ठीक आहे, बघूया. आज सगळ्यांनी एवढे इन्सेंटिव्ह देणं चालू केले. तर आजपासून 25 तारखेपर्यंत ओलावाल्यांची इन्सेंटिव्ह आहे. तर आज आपण पहिलीकडे बघूया 4 राईड कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू, भेटतात का. काल आपल्याला 150 रुपये भेटले होते रॅपिडोकडनं, आज ओलाचे ट्राय करू. ठीक आहे, कस्टमर आले. बघू किती वेळ लागतो KM हॉस्पिटलला जायला. आलोय आपण KM हॉस्पिटलच्या इथं. कस्टमरला सोडले, ऑनलाईन पेमेंट होतं. 198 261 रुपये काहीतरी बिल झालं. आपल्याला 198 रुपये दिलेत. आणि इथनं आपण परत स्टेशनच्या साईडला जाऊ, किंवा कुठं जर राईड पडली पटकन तर एक्सेप्ट करू. ओलाकडनं आपल्याला आणखीन एक राईड भेटली. याची आधी भेटली होती खराडीची, ती घ्यायला पाहिजे होती, पण ठीक आहे. 180 रुपये फेअर दाखवला. 11 किलोमीटर आणि 1 किलोमीटरचा पिकअप स्टेशनपासून. तर ही आपली दुसरी राईड राहील 250च्या याला हे पूर्ण करण्यासाठी. तर बघूया आज ओलाकडनं आपल्याला घेता येतात का त्यांचे इन्सेंटिव्ह. उबेरकडनं तर आपण घेतलेले आहे, रॅपिडोकडनं 2दा घेतले, ओलाकडनं कधी भेटलं नाही. तर हरकत नाही, बघूया, ट्राय करू. म्हणजे आपला जो 1 तासाचा गॅप झालाय तो जर त्याच्यामध्ये मॅच झाला तर ट्राय करू. आलोय आपण खराडीला. कस्टमरचं बिल झाले 216. लेडीज होत्या 4. तर त्यांना सोडले आणि इथनं आता बघूया कोण देते. आता आपला काउंट 2 झालाय ओलाचा. आणखी 2 राईड आपल्याला कम्प्लीट काय करायचे, तर बघू इथनं भेटतात का नाही. आता इथनं बघूया भेटते का नाही राईड. खराडीपासनं आपण राईड आणली. थोडंसं खराडीपासनं समोर आलतो पुढं हायवेला. 4 स्क्वेअर हॉटेल आहे 5 स्टार. तिथनं आपल्याला राईड भेटली का काळेवाडीची. 303 रुपये कस्टमरचं बिल होतं. ऑनलाईन पेमेंट केलं, 288 रुपये आपल्याला दिलेत. तर आपलं टोटल अर्निंग झाले उबेरच्या 2 राईड, ओलाच्या 2 राईड, रॅपिडोची 1 राईड, 5 राईड झालेत. आणि टोटल अर्निंग झाले 1176 रुपये. गाडी चालली 112 किलोमीटर आणि वेळ झालाय 11:48. ते 1-1.5 तास आपला स्टेशनला गेला, त्याच्यामुळं आपण लेट चाललोय, मागं चाललोय. तर ठीक आहे, आपण इथनं आता ओलाची एक आणखीन एक राईड घेऊन आलोय, म्हणजे चाललोय घ्यायला. छोटीशीच राईड आहे. तर आपलं टार्गेट म्हणजे ते 250 रुपयाचं त्यांचं जे इन्सेंटिव्ह आहे त्याच्या 3री राईड राहील. त्याच्यानंतर आणखीन एक आपण करूया, ओलाचीच ट्राय करू. म्हणजे आपल्याला त्या राईडचे पण पैसे भेटतील आणि 250 रुपये बोनस, म्हणजे आपला जो 1 तास जो वेस्ट गेलाय तो मॅच व्हायला थोडीशी हेल्प होईल. तर बघूया किती वेळ लागतोय आणि कुठं कुठं जातोय राईड पूर्ण करायला, करतो अपडेट. रावेतवरनं आपल्याला राईड पडली होती हायवेवरनं मोशीची.
तर अर्धा किलोमीटर का 2-1.5 किलोमीटर कस्टमर होतं. मोशीला त्यांना ड्रॉप करायचं होतं, तर आलो आता आपण मोशीला. सोडले. कस्टमरचं बिल झाले 262 आणि आपल्याला दिले 221, 221 रुपये आपल्याला भेटलेले आहेत. तर आपलं टोटल अर्निंग तसं झालंय 1510. आणि इन्सेंटिव्ह आपल्याला ओलाकडनं आलाय तिथं ॲपला, पण अजून आपल्या फंडमध्ये शो नाही करत ते. तर ते विचारावं लागेल कसं आहे काय आहे त्याचा हिशोब. तर ते 250, तर टोटल आपलं 1760 रुपये अर्निंग झाले मग. आणि इथनं आता आपण गोटो टाकू किंवा गॅस भरून घेऊ. इथं आलोय तर 3 किलोमीटर पंप आहे, तर जाता जाता गॅस भरू किंवा इथं हायवेला एक आहे तर तिथं भरू आणि निघूया आपण घरच्या साईडला. तर आज आपलं स्टेशनला 1-1.5 तास गेल्यामुळं आपलं टार्गेट पूर्ण नाही झालेलं, पण ठीक आहे. आज आपल्याला इन्सेंटिव्ह भेटला. काल पण आपल्याला 150 रुपये इन्सेंटिव्ह भेटला होता आणि आज पण आपल्याला इन्सेंटिव्ह भेटला. आणि इथनं मोशीमधनं राईट आपल्याला पडलं तरी मग ते 3 काढे CNG राहिलं, CNG जाईल, संपून जाईल आणि बाहेर पडण्यात पण काही पॉईंट नाहीये. तर त्याच्यापेक्षा जर जाता आता मला जर राईड भेटली तर मी करल, नाही तर मग आज आपण इथं एंड करूया. ओके.